ट्रॅफिक नसून फक्त आता. मित्रांनो तुम्हाला एक सांग का, म्हणजे म्हणजे दुनियाची सगळ्या खुशी एक तरफ, म्हणजे असं म्हणतात ना की सगळ्याचं सुख एक तरफ आणि आपली बायको माहेरी जाण्याचं जे सुख आहे का नाही ते तसं एक तरफ, दोन्ही सेमच आहे. होय अहो बरोबर आहे. नाही 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. मी ताक वगैरे रात्री तिथं. ताक वगैरे विचारतो. आपण बुक कुठे केलंय? राहतानी फाटा म्हणलं ना ती, रहाटणे फाटा. ट्रॅफिक नाही बरं का. ट्रॅफिक नसते आता, वर्किंग डे ना, शनिवारी असलं तर ट्रॅफिक असते. क्या है भाई साहब, व्हिडिओ मध्ये दिसतंय का, बघते का जरा का नाही दिसत? कसं दिसत नाही? कहाँ से कहाँ निकल रहे हैं लोग. पुण्यामध्ये जे संध्याकाळी 7 वाजल्यापासूनचा जो 9 वाजेपर्यंतचा जो टायमिंग असतो, त्या टायमिंगमध्ये ट्रॅफिक तुम्हाला कुठेही लागतंच ट्रॅफिक. आणि आता इथं ही बहाणं करत बसलं इथं. रस्त्यामध्ये गाडी थांबणं, असं वाहनं थांबवणं लय अवघड आहे. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही रोडला जावा बरं का तुम्ही आता पुण्यामध्ये 7 ते 9च्या दरम्यान इतकं ट्रॅफिक असतं ना. आणि मॉर्निंगला पण तोच टायमिंग सेम. आणि शनिवार रविवार तर विचारच सोडा, 7-8च्या टायमिंगचा तर इतकं ट्रॅफिक असतं. आणि सगळे लोक एकाच ठिकाणी फिरायला येते. म्हणजे पुण्यामध्ये कसं असतं की जे डेजिग्नेटेड प्लेसेस असतं काय काय तिकडं जास्त ट्रॅफिक असते. म्हणजे काय काय प्लेसेस असतात जिथं की आहे ना रेग्युलर ट्रॅव्हल करतात माणसं. यात काही व्यवस्थित दिसणार नाही बरं का. इवन आय डोंट एक्सपेक्ट इट टू हॅव इट. आय डोंट नो हाव इट इज लुकिंग लॉट से. कारण की ते जे आपण सिंहगडला गेलतो का ना, त्या सिंहगड त्याच्यामध्ये तर काय दिसलं नाही बरं का. मी थोडं बोललेलं तेवढं दिसलं फक्त, बाकी सगळं माझा चेहराच काळा. टाकला नाही का व्हिडिओ? टाकलं की ते पुढे अर्धं टाकलंय, पण ती बोललेलं मी, ते बोललेल्यामध्ये काहीच नाही आलेलं. मी आधी सांगितलं तर संध्याकाळच्या ह्याच्यात येत नाही. संध्याकाळी समोरचं तेवढंच दिसतंय. त्यात तर आलंच नाही संध्याकाळच्यात काय. पण ते आपण वरील जात येताना चलत येताना बोललेलो त्यात बी काळ नाही. म्हणजे काळा दिसते पण माझा चेहरा जरा काळा पड दिसते. आणि कसा डार्क थीम मी मोबाईल मध्ये काढायला सांगितलं. त्यात बी आलं नाही. मोबाईलमध्ये तर बी नाही आलं. ती शेवटीला चहा पितानाचं काढलं त्यात बी एवढं काय नाही आलं. थोडं त्यात दिसलं पण. मस्तपैकी ये महिनाभर राहून निवांत. औ चालतंय का? उद्याचं ऑफिस तुझं सकाळी पोहोचणार आहे मी. असं का? उद्याचं ऑफिस कसं करणार आहे मग आता? पाठी काय सकाळी 6 वाजता पोहोचते मी. अच्छा, उद्याचं ऑफिस म्हणजे उद्याचं वर्किंग ऑफिस म्हणतो मी. आता उद्या
सुट्टी कुणाला मलाच नको. कशाची ऑफिसला सुट्टी ना झाले एक दिवस गेलाच की हा मला असं वाटलं. जुलैमध्ये तुम्हाला सुट्टी नाही का ऑफिशियल सुट्टी का नाही का कसली सुट्टी नाही काहीच नाही. आता नीट गणपतीची सुट्टी. आम्हाला ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टची असेल की पण तुमचं ते वर्क करावं असं कुणाला ना काही US शिफ्ट आहे ना तुमची मग नाही पण असते की सुट्टी. मी पोरासांना आज सांगितलं बरं का की आज माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून बरं का ते म्हणाले तू काय काय करत नाही म्हणायला लागली त्यांना म्हटलं तुम्हाला काय बी ऑर्डर करायचं असलं का नाही माझ्या चॅनलवर येऊन ऑर्डर करा म्हणलं अगोदर मला सांगा म्हणलं आणि मग आता मी ग्रुप बनवला सगळ्या सणचा ज्याला बी ऑर्डर टाकायची का नाही अगोदर त्यानं मला मेसेज करायचा किंवा ग्रुप ही मला ऑर्डर करायचे कोणाला सांगितलं ही? आमच्या टीम मेंबर्सला ऑफिसच्या टीम मेंबर्सला संदीप्याला टाकमोगेला तुला इकडंच आहे का इकडून जायचं आहे ना इकडूनच जायचं आहे सरळ जायचं डावीकडे वळायचं. उजवीकडनं डावीकडं त्या हां तिकडच्या side. बघू वर. काय टाकलंय तू ही काळेवाडी फाटा श्रीराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स. अगं तू श्रीराम टूर्स अँड ट्रॅव्हल टाकलं काळेवाडी फाटा इथं नाहीच तिकडं ज्ञानभरात तिकडं आहे काळेवाडी फाट नुसतं काळेवाडी फाट टाका तू आपण राटणी फाटा टाकतो. हां बरं राटणी फाट टाक पण काळेवाडी फाटायला जायचं आपल्याला बरं काळेवाडी फाटा टाकतो. ते नुसतं श्रीराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स आलं होतं तू चुकीची सांगायला आली होती काळेवाडी फाटा इकडं आहे इकडं पुण्याच्या सोलापूरच्या गाडी इकडे येतच नाही त्या सोलापूरची नसेल धाराशिवच्या जर माझा आवाज ह्याच्यापेक्षा जर खराब झाला उद्या तर मी मीटिंग जॉईन नाही करणार. सांगून टाक तनिषा काय म्हणलीस तनिषा तनिष्का काय काय पुढी सरनेम गरजे. अच्छा गरजे आमच्या इथं होता मारुती गरजे म्हणून माझल्यावरून करायचं ते पूर्वी खरं सांगू का मला ऑफिस मध्ये खरंच आता एकट्याला भारी वाटतंय माहिती का? एकट्याला काय बरे वाटायचं त्यात काय सोमनाथ येत नाही का ऑफिसला? येतं की आज आलते का ऑफिसला त्याला उद्या ऑफिसमध्ये घेऊन ये म्हणलं कवर तर ती आज घेऊन आलं ती आज म्हणजे कालच घेऊन आलं ती आणि ते चहा प्यायचं मत होतं पण मी म्हणलं नाही बाबा आणि त्याच्या घराची वस्तू शांती होती ना? झालंच नाही ना घर अजून त्याचं तसं सगळीकडं तर आपल्यासारखंच असतं बाई काय सांगायचं तुला त्यानं जपानमधनं मागवले त्या जपानमधनं नाही बहुतेक जपानची कंपनी आहे कुठली तरी त्याच्या विंडोज मागवले त्या चेन्नईवरनं विंडोज टाईल्स लेबर त्याचे केरळमधून येते तिथं असं डेंजर त्याने काम करायचं ते घराचं कॅमेरा बिमेरा लावून सगळं सेटअप आहे त्याचा सगळं दिसतंय त्याला काम कुठं चालू आहे काय नाही काय कसं आहे काय आणि लक्ष द्यायला कोण आहे तिथं प्रॉपर म्हणजे पाणी वगैरे मारायला कोणच नाही ना हा. वडील तिकडे सौदीला इथं घर का बांधायला त्यानं का? नाही, त्याच्या आई वडील येणार आहेत का इथं राहायला? तसं नसतंय सोने हा. आता आपण बी घर बांधणार नाही का आता उद्याच्या जाऊन आहे ना आपल्याला समजा लेकरं मोठी व्हायला लागली सौदी अरेबियाला त्याच्या आई वडिलांचं इन्कम सोर्स जी आहे ती इंडियापेक्षा चांगला आहे का म्हणजे म्हणून तर तिकडंच ना
म्हणजे त्यांची करन्सी आपल्यापेक्षा चांगली आहे का? मग सौदी, UAE, दुबईचे. हा. आणि त्यांनी तिकडे काय करतात व्यवसाय? मी कधी विचारलं नाही, बट असं नॉर्मलच व्यवसाय, असं म्हणजे काय असं लय स्पेशल असं नाही की बाबा आर्किटेक्चर वगैरे असलं काय नाही त्यांचं, म्हणजे इंजिनिअरिंग डिझाईन असलं तर काय नाही, असं नॉर्मलच आपला. पण ठीकठाक आहे म्हणजे असं. ठीकठाक नाही, चांगलं आहे, त्याच्याशिवाय इथे एवढं करायला. हा ना. आणि लय खर्च आहे, म्हणजे भरपूर चांगला खर्च करायला ते घराला. खाली टायर गाडीची स्वस्तिकची डिझाईन नको होती करायला. कशाची? कियाच्या गाडीची टायरची डिझाईन. या कुठं स्वस्त दिसते तुला? टायरवर स्वस्तिक आहे असं. कुठं? स्वस्तिक आहे. हे ऑटोला किती गरज पडते त्याला. डोकं दुखायला माझं होतं बघ. कर त्याला फोन बर. नंबर कोणता होता? 88 वाला काहीतरी होता. एकच आला ना शेवटचा. कुठे आहेत? काळवाडी फाट्याच्या महाग आहे, ब्रिज पश्चिम म्हणायचं. आपण लक्ष्मण नाही काय म्हणू नको, 2 मिनिटात पोचतो म्हणा फक्त, असं मग. गाडी कुठे म्हणू, गाडी कुठे म्हणू. हा, गाडी कुठे आहे? कुठे थांबली? राटणी फाट्याच्या सिग्नलला. बर 1-2 मिनिटं थांबा, आले मी. ब्रिजवर आहे मी. हा, काळवाडी फाट्याचा ब्रिज संपल्यावर समोर आहे म्हणा होते. काळेवाडी फाट्याचा ब्रिज संपल्यावर पुढे आहे मग. हॅलो, गाडीचा नंबर विचार. राहटणी फाटा टाक बरं, कुठं आहे बघ बरं. कुठं ना कुठं औंध रावेत BRT काळेवाडी मेन रोड. काय 1.2 किलोमीटर आहे. तसं हे केलं. काळवाडी फाटा सोड ग, मी तुला काय विचारतोय. आपली ही गाडीचा नंबर आलाय का? असं कसं काय बुक केला की मला तर तेच कळलं नाही. गाडी नको तर काय. गाडी नॉन AC आहे ही, AC वाली नाही. तू सांगितलं मी ते डायरेक्ट बुक केलं आहे, आता काय सुद्धा मला म्हणून एसीची गरज बी नाही तशी म्हणा.